सध्या भारतीय रुपयाचं अवमूल्यन होत असल्यानं तो मोठा चिंतेचा विषय ठरलाय। एखाद्या देशाचं मजबूत चलन आयात केलेल्या वस्तूंच्या किमतीपासून ते जागतिक बाजारपेठेत तुमच्या देशाच्या सामर्थ्यापर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम करू शकतं। जेव्हा एखाद्या देशाच्या पैशाचं मूल्य वाढतं तेव्हा ते क्रयशक्ती वाढवू शकतं, व्यापारावर प्रभाव टाकू शकतं आणि जगभरातील गुंतवणुकीच्या प्रवाहात देखील बदल घडवू शकतं। चलनाची जागतिक बाजारात असणारी ही किंमत, त्याचा तुम्ही कोण आहात, तुम्ही काय खरेदी करता आणि तुमच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे यावर परिणाम करणारी असते। पाहुयात या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। भारतीय रुपयाचं अवमूल्यन अर्थव्यवस्थेत चिंतेचा विषय। देशाच्या चलनाचे मूल्य वाढल्यास जागतिक दबाव वाढतो। भारतापेक्षा छोट्या देशांच्या चलनाची स्थिती तुलनेने मजबूत। देशाच्या चलनाची क्रयशक्ती अन्य जागतिक देशांच्या चलनांच्या तुलनेत जास्त असेल तर तो देश अधिक वस्तू, सेवा किंवा परकीय चलन खरेदी करू शकतो। तेव्हा ते चलन जागतिक पातळीवर मजबूत मानलं जातं। ही मजबूती अनेकदा देशाच्या आर्थिक स्थिरतेवरील विश्वास दर्शवते। यामुळे तेथील अर्थव्यवस्थेत कमी चलनवाढ, स्थिर जीडीपी वाढ आणि सुव्यवस्थित वित्तीय धोरणांना मोकळीक असते। आता यावर तातडीनं चर्चा करण्याची आवश्यकता देशातील अर्थतज्ञांवर आली आहे। याचं कारण गेल्या काही वर्षात सातत्यानं डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे। हा भारतासाठी चिंतेचा विषय। भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झालाय। मात्र सातत्यानं रुपयाच्या घसरणीनं आपल्या अर्थव्यवस्थेला मोठं ग्रहण लागण्याची शक्यता आहे। यावर सरकारनं तातडीनं धोरणात्मक आर्थिक राबवली नाही तर देश मोठ्या संकटाचा सामना करण्याची शक्यता आहे। भारताच्या तुलनेत जे लहान देश आहेत त्यांचं चलन भारतीय रुपयांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक आणि मजबूत आहे। जगातील सर्वोच्च चलनांमध्ये कुवेती दिनार, बहरीनी दिनार, ओमानी रियाल, जॉर्डिनियन दिनार, जिब्राल्टर पाउंड, ब्रिटिश पाउंड, फॉकलंड आयलँड्स पाउंड, स्विस फ्रँक, केमन आयलँड्स डॉलर, युरो आणि अमेरिकन डॉलर यांचा समावेश आहे। कुवेती दिनार हे जगातील सर्वोच्च चलन म्हणून ओळखले जातं। याचं कारण कुवेतकडे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक साठा आहे आणि ते मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यातही करते। आज मितीस एका कुवेती दिनारची भारतीय रुपयांमधील किंमत 310 रुपये आहे। कुवेती दिनारला खऱ्या अर्थानं मजबूत बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे मूल्य केवळ अमेरिकन डॉलरशीच नव्हे तर अनेक चलनांच्या समूहाशी जोडलेले आहे। यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक लवचिकता आणि स्थिरता देणारी आहे। बहरीन हा एक लहान बेट देश असला तरी त्याचं चलनही रुपयाच्या तुलनेत मोठं आहे। बहरीनी दिनारची रुपयामधील किंमत 253.38 रुपये इतका आहे। जगभरातील सक्षम चलन असणारे देश। कुवेती दिनार 310.91 भारतीय मूल्य, बहरीनी दिनार 253.38, ओमानी रियाल 249.45, जॉर्डिनियन दिनार 135.78 रुपये, जिब्राल्टर पाउंड 128.23, ब्रिटिश पाउंड स्टर्लिंग 128.23 रुपये, फॉकलंड बेटे पाउंड 128.74 भारतीय रुपयातील मूल्य, स्विस फ्रँक 122.23, केमेन बेटे डॉलर 115.50, युरो 111.66 भारतीय रुपयातील मूल्य। कुवेती दिनारच्या या अफाट मूल्यामागे अनेक ठोस आर्थिक कारणं आहेत। कुवेत सरकारनं हे यश एका रात्रीत मिळवलेलं नाही तर त्यामागे देशाची दूरदृष्टी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आहे। कुवेत देशाची अर्थव्यवस्था अत्यंत स्थिर असून त्या सरकारने एक मोठा सॉव्हरीन वेल्थ फंड तयार केलाय जो देशाच्या संपत्तीची गुंतवणूक करतो आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवतो। कुवेतनं आपल्या दिनारला केवळ अमेरिकन डॉलर्सशी न जोडता अनेक प्रमुख जागतिक चलनांच्या एका बास्केट सोबत जोडले। यामुळे कोणत्याही एका चलनाच्या किमतीतील चढउताराचा दिनारवर थेट परिणाम होत नाही आणि त्याचं मूल्य स्थिर राहतं। असे काही परिणामकारक उपाययोजनांची आता भारतीय अर्थव्यवस्थेला आवश्यकता असल्याचं अर्थतज्ञांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.